आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये। दानवेंनी पकडले भाजप उमेदवाराची गचांडी, उद्धव सेनेचे 3 सदस्य कुठे आहेत म्हणत विचारला जाब। पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपने उद्धव सेनेचे 3 सदस्य फोडल्यामुळे संतप्त झालेल्या अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांची गचांडी पकडली। कोविड लस दुष्परिणामांसाठी भरपाई धोरण तयार करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भविष्यात लसीकरणाच्या दुष्परिणामांबाबत पीडितांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मॉरिशसला कांदा निर्यात 40 वर्षांपासून सुरू, पणन मंत्र्यांच्या विधानावर व्यापाऱ्यांकडून प्रश्नचिन्ह। अपेरच्या आकडेवारीनुसार दरवर्षाला कांदा हा मॉरिशसला निर्यात होतो। साधारणतः वर्षाकाठी 18 ते 20 कोटी रुपयांचे परकीय चलन देखील आपल्याला यातून मिळत असतं। राज्यात लवकरच शीतगृहांचे जाळे, मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। केवळ सौर ऊर्जेवर कोल्ड स्टोरेज चालवणे सध्या तांत्रिकदृष्ट्या मर्यादित असलं तरी नवनवीन प्रयोगांच्या माध्यमातून विजेचा खर्च कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। हॉटेल थांब्यांवर प्रवाशांची लूट थांबणार, एसटीच्या अधिकृत हॉटेल केंद्रांवर 40 रुपयात मिळणार चहा आणि नाश्ता। एसटी बसचा अधिकृत ठरलेल्या थांब्यावर आता प्रवाशांना 40 रुपयात पोहे, शिरा, पाववडा आदीपैकी कोणतेही एक पदार्थ आणि चहा असे निश्चित केले। त्यामुळे प्रवाशांकडून आवाजच्या सव्वा दर आकारून होणारी लूट थांबणार आहे। आता चांदीवर मिळणार 1 एप्रिल पासून कर्ज, बँका, सहकारी संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी नियमावली जारी। 1 एप्रिल पासून सर्व बँका, सहकारी संस्था आणि वित्त कंपन्या ग्राहकांना चांदीवर कर्ज देऊ शकतील। चांदीच्या कर्जाची कमाल मर्यादा 2.5 लाख रुपये आहे। कर्जदार चांदीच्या किमतीच्या 85% पर्यंत कर्ज घेऊ शकतो, परंतु ही रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावी। बळीराजा मोफत वीज योजना सरसकट नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। 7.5 HP मर्यादेत वीज वापर आणला तरच लाभ मिळणार। शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून वीज वापर 7.5 हॉर्स पॉवरच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। प्रामाणिक कर्जदार शेतकरी ठरवले अपात्र, सरकारविरोधात तीव्र नाराजी। नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची बोळवण केली। जे शेतकरी बँकांचे कर्ज नियमितपणे फेडतात त्यांना केवळ 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊन त्यांची बोळवण करण्यात आली। जे दुसरीकडे कर्ज थकवणाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं थेट माफी देऊन त्यांचे लाभ पुरवले जात आहेत। पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसात 10 तास वीज, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही। अतिरिक्त 10,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट। महावितरणचा देशात निच्चांक, कामगिरीमध्ये 52व्या क्रमांकावर। ग्राहकांच्या खिशाला कात्री पण सेवा मात्र थर्ड क्लास, 100 पैकी अवघे 1.5 गुण। स्वतःला आशियातील दुसरी सर्वात मोठी वीज वितरण कंपनी म्हणून घेणारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आता देशात सर्वात शेवटच्या तळाला पोचली। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात देशातील 52 वीज कंपन्यांच्या यादीत महावितरण थेट शेवटच्या म्हणजेच 52व्या क्रमांकावर फेकले गेले आहे। युद्धविरामासाठी अनेक देशांचे प्रयत्न, इराणची अट, हल्ले थांबले तरच चर्चा। तेहरानशी आंतरराष्ट्रीय संपर्क वाढलाय। युद्धविरामासाठी चीन, रशिया आणि फ्रान्सने इराणशी संपर्क साधला। इराणची स्पष्ट अट, देशावरचे हल्ले थांबलेच पाहिजेत। LPG संपला तर सरकार लाकूड देणार, मंत्री महोदयांनी वन विभागाला सूचना दिल्या। युद्ध भडकल्यानंतर गॅस टंचाईमुळे भारतातही मोठ्या शहरांमध्ये हॉटेल्सला गॅस नसल्यामुळे कुलूप लावण्यात आले आहेत। तर उत्तराखंड सरकारने या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली। युद्ध झळा तीव्र, LPGला अत्यावश्यक वस्तू कायदा लागू। केंद्र सरकार ॲक्शन मोडवर, पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक। LPG उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश। PM किसान योजनेचा 22वा हप्ता शुक्रवारी 91,18,831 शेतकरी पात्र। सर्वाधिक लाभार्थी अहिल्यानगरचे। योजनेच्या निधी वितरणाचा मुख्य सोहळा गुवाहाटी येथे होणार। स्वर्गीय अजितदादांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी पवार कुटुंबाचे कठोर पाऊल। उपक्रम राबवण्याच्या आधी पवार कुटुंबियांची परवानगी आवश्यक। राज्यभर अजित पवार यांचे पुतळे उभारणे, त्यांच्या नावाने विविध उपक्रम राबवणे, त्यांच्या नावाने विविध संस्था सुरू करणे असा प्रकार होत आहे। ही भावना शुद्ध असली तरी त्यातून व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी अजित पवार यांच्या नावाचा चुकीचा वापर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अजित पवार यांचे नाव वापरताना अजित पवार कुटुंबियांची ना हरकत लेखी परवानगी घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त यांनी दिलेत।
राज्यातील साखर उद्योग संकटात शेतकऱ्यांची 4,315 कोटींची FRP थकीत, दिलीप वळसे पाटील यांची माहिती. दूध उद्योगात वीज दर कपात, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. 1 जुलैपासून नवीन दर लागू होणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांनी विधानसभेत दूध संकलन केंद्राच्या वीज दरांबाबतचा प्रश्न मांडला होता. राज्यामध्ये 1.5 महिन्यात 3.5% तूर खरेदी. नाफेड आणि NCCFचा वेग अतिशय संत. राज्यात MSP दराने खरेदीचे वांदे. नाफेड आणि NCCFने 20 जानेवारीपासून नोंदणी तर 1 फेब्रुवारीपासून खरेदीला प्रारंभ केला. नागपूर जिल्ह्यात शासकीय धान खरेदीत मौदा आणि रामटेकला सापत्न वागणूक. 10,000 क्विंटल धान खरेदीला परवानगी. केवळ उमरेड उपविभागात खरेदी होणार. जिल्ह्यात 10,000 क्विंटल अतिरिक्त धान खरेदीला दिनांक 6 मार्च रोजी परवानगी देण्यात आली. ही खरेदी उमरेड उपविभागातील 3 तालुक्यांमध्येच केली जाणार आहे. वास्तवात रामटेक आणि मौदा तालुक्यांमध्ये धानाचे रोवणी क्षेत्र तसेच उत्पादन तसेच नोंदणीकृत शिल्लक शेतकऱ्यांची संख्या अधिक असून या तालुक्यांना सापत्न वागणूक देत डावलण्यात आली आहे. इराणचे इस्रायल आणि आखाती देशांवर नवे हल्ले. मध्य पूर्वेत तणाव कायम. इराणचा युद्धविरामाला नकार. आक्रमण करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा. इस्रायलचे हल्लेही सुरूच. युद्धाचे पडसाद. तांदूळ निर्यात ठप्प. धानाच्या भावात घसरण. ब्रह्मपुरीतून दररोज जाणारे कंटेनर थांबले. व्यापारी सावध. शेतकरी दुहेरी संकटात. बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणी त्रुटी. अतिरिक्त अधिभार लावून शेतकऱ्यांची अडवणूक. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत त्रुटींचा मुद्दा चर्चेत आलाय. नाशिकचा 4 कंटेनर कांदा APMCत किलोला 10 रुपये दर मिळालाय. 120 टन कांदा विक्रीसाठी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे JNPT बंदरात 5 मार्चपासून अडकून पडलेल्या कांद्यांचे 4 कंटेनर अखेर आज वाशीच्या घाऊक कांदा बटाटा मार्केटमध्ये दाखल झालेत. गॅस सिलेंडरचा काळा बाजार रडारवर. साठेबाजी गैरव्यवहार रोखण्यासाठी दक्षता पथके तैनात. उन्हाच्या वाढत्या झळांनी पशुधन त्रस्त. चारा टंचाईमुळे दूध उत्पादनात घट झाली. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसोबतच पशुधनाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतोय. शेतीसाठी पाण्याची कमतरता असल्याने जनावरांनाही हिरवा चारा पिकवणं कठीण. नांदेड जिल्ह्यात शासकीय मदतीचा पंचनामा. 3 लाख शेतकरी प्रतीक्षेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई लाल फितीमध्ये. ज्या शेतकऱ्यांची जमिनी अतिवृष्टीने खरडून गेल्या त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. 2 दिवसात 2800 उद्योग आणि 920 हॉटेल्स बंद पडणार. केंद्र सरकारकडून कमर्शियल गॅस पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम. युद्धाचे पडसाद. तांदूळ निर्यात ठप्प. धानाच्या भावात घसरण. ब्रह्मपुरीतून दररोज चालणारे कंटेनर थांबले. व्यापारी सावध. शेतकरी दुहेरी संकटात. नाशिक जिल्ह्यात मनरेगा मजुरांची थकीत. 45 कोटी जमा. मजुरांच्या खात्यात मजुरी जमा होण्यास सुरुवात. रखडलेली मजुरी आता 4 मार्च पासून थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. या निधीतून नाशिक जिल्ह्यातील मजुरांना सुमारे 45.62 कोटी रुपये मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.